सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथले प्रगतशील शेतकरी महेश देशमुख यांनी बीट पासून वाईन बनवण्याचा एक अभिनव प्रयोग केलाय। हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचा देशमुख यांचा दावा आहे। अनेक समस्यांवर मात करत हा अभिनव उपक्रम राबवलाय। बीट पासून वाईन बनवण्याच्या त्यांच्या प्रयोगाबद्दल जाणून घेऊया बी न्यूजचे वारणा प्रतिनिधी राजकुमार जाधव यांच्याकडून। आजवर आपण द्राक्षाची वाईन बघितलेली आहे। नुकतेच एका शेतकऱ्यानं जांभुळापासून देखील वाईन बनवलेली आहे। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या महेश देशमुख सरकार या शेतकऱ्यांनी एक अभिनव उपक्रम करत आता चक्क बिटापासून वाईन बनवलेली आहे। तर देशमुख सरकारांच्याकडून माहिती घेऊया की त्यांनी ही वाईन कशा पद्धतीने बनवली आणि त्याचं मार्केटिंग ते कशा पद्धतीने करत आहेत। नमस्कार सर। नमस्कार। सुरुवातीला आपण शेतातून बीट घेऊन ह्या वाईन यार्डमध्ये येतो। त्याच्यानंतर आल्यानंतर आपण बीट इथं स्टोअर केलं जातं। त्याच्यानंतर बीट धुतलं जातं। धुवून झाल्यानंतर त्याची साल काढली जाते आणि साल काढल्यानंतर कटिंग होतं। कटिंग नंतर तो ज्यूस एक्स्ट्रॅक्शनसाठी बॉइलिंगला जातो तो आणि बॉइलिंग झाल्यानंतर तो कलेक्ट करून थंड झाल्यानंतर तो फर्मेंटेशन टँकमध्ये आपण ते बीट फर्मेंटेशनसाठी देतो। आता बीटापासून रस निर्मिती झाल्यानंतर त्याच्यात पुढची प्रक्रिया काय राहते? आता तिकडून बीटरूट जेव्हा आपण ज्यूस घेऊन येतोय त्यानंतर इथं फर्मेंटेशन आणून आपण टाकतो। फर्मेंटेशनचा काळ ॲक्च्युली 21 दिवसाचा असतो। 21 दिवसाचा प्रोसेसिंगमध्ये आपण ज्यूस आणि ईस्ट या दोन्ही कॉम्बिनेशनचं ह्याच्यामध्ये फर्मेंटेशन टँकमध्ये आपण ॲड करतो। आपल्याला हवं तो अल्कोहोल किती मेंटेन करायचं आहे ह्या ब्र्यूमध्ये ते आपण डिसाईड करतो। जर जास्ती वाटलं तर हे इथं आयसोलेटेड आपण सिस्टम बसवलेला आहे। जर जास्त फर्मेंटेशन वाटलं तर तो ऑटोमॅटिक मेंटेन करतो। त्यानंतर 21 दिवसाचा जो प्रोसेस झाल्यानंतर आपण फिल्टर करतो। ह्याच्यामध्ये 1 मायक्रोची आणि 6 मायक्रोची आपण सीड्स टाकतो। त्यानंतर फिल्टर झाल्यानंतर परत आपण ॲज इट इज ह्याच्यामध्ये एजिंगला टाकतो। म्हणजे काही काळ परत महिनाभर त्याच्यामध्ये राहतो। त्यानंतर परत फिल्टर होतो। त्यानंतर पूर्णपणे फर्मेंटेशन थांबते। त्यानंतर परत आपण एजिंगला टाकतो। आता हा अन्न तयार झालेला जो प्रोडक्ट आहे तो फायनल त्या पर्टिक्युलर लाकडाच्या पेटीमध्ये हां त्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं। तर त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय वहिनी सांगा? ते नेमकं त्याच लाकडाच्या पेटीमध्ये का ते स्टोअर केलं जातं? अरोमा एक फ्लेवर म्हणजे प्रत्येक माणसांची चॉईस असतो। घेण्याचा एक वेगवेगळं पद्धत असते। त्यामुळे त्याच्या एक कोळशाचा एक प्रकार असतो आतमध्ये। त्याच्यामध्ये आपण जेव्हा एजिंगला पाठवतो तो लाकडाचा जे फ्लेवर असतो तो एक फील देतो आपल्याला। ॲक्च्युली ते आपण घेतल्यानंतर जेव्हा आपण बीट ब्र्यू जे म्हणायला लागले मी ते घेतल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल त्याचे टेस्ट समजतो। एक बॉडीला कूल पण वाटतो। त्याची लाकडाचा एक फ्लेवर असतो तो त्याच्यामध्ये देतो। तर वाईन घेण्याचेही काही प्रकार असतात तर ते नेमके कसे असतात आणि काय तुम्ही सांगाल त्याबद्दल? ब्रुईंग पकडताना किंवा वाईन ग्लासमध्ये सर्व करताना तुम्ही कॅप फोडल्यानंतर ही खाली पकडायची आहे बॉटल पहिल्यांदा तुम्ही। देन हा जो ग्लास आहे हा नेकवाला ग्लास असतो। तर याच्यामध्ये ज्यावेळी आपण ओततो त्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीने ओतायची। हा ओतून झाल्यानंतर तुम्ही इथं पकडायचं आहे हा ग्लास। की याचं कारण काय की आपलं बॉडी टेम्परेचर त्या वाईनला गरम करते आणि गरम झाल्यानंतर त्याची थोडीशी टेस्ट बदलू शकते। म्हणून आपण हा वाईन ग्लास इथं पकडायचा आहे। हा पहिल्यांदा आपण पहिल्यांदा पाहायचं आहे वाईनला। त्याच्यानंतर आपण ही टियर करायची अशी की ह्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळला गेला पाहिजे। देन तुम्ही त्याचा स्मेल घ्यायचा आहे। हे आपण घेऊन बघू शकता। हो आणि मग तुम्ही घेत असताना सिप सिप कंझ्युम करायचं। तर अशा पद्धतीनं बीट पासून वाईन बनवण्याचा एक अभिनव उपक्रम कोडोली इथल्या महेश देशमुख या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या या उपक्रमाला तसा बघितला तर आता सध्या त्यांचा उपक्रम हा प्रोडक्शनपर्यंतच मर्यादित आहे। अजून मार्केटिंग हा पार्ट त्यांनी केलेला नाही। तर हा उपक्रम भारत देशामधला पहिला उपक्रम असून हा अभिनव उपक्रम करण्याचं धाडस महेश देशमुख सरकार यांनी केलेलं आहे।